हे बघा, मागच्या वेळेस पण गॅस लावला होता आणि आमच्या इथं मीटर आहे म्हणून हे कळतं, बाकी सामान्य लोकांना कळणार नाही. हे प्रेशर मीटर आहे, गॅस सेफ यांच्याकडनं घेतलेलं. हे ब्लॅक रेषेला फुल सिलेंडर असतो. आता बघा, हा सिलेंडर कमी आहे आणि मागच्या वेळेस पण असाच सिलेंडर आला होता. मी डिलिव्हरी मॅनला सांगितलं होतं की असं असं होतं आहे, पण त्यांनी म्हणलं असं होऊ शकत नाही. तर हा गॅस कुठंतरी काढला जातो आहे. हे मी आत्ताच सिलेंडर माझं संपलेलं आहे आणि ते मी आत्ता लावलेलं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये आयडिया काय केली आहे. ह्याच्यावर एक सील होतं वेगळं आणि त्याच्यावर हा सील बसवलेला होता. हा सील होता ह्याच्यावर आणि हा तुटलेला होता इथं. हा सील इथे ह्याच्यावर बसवलेला होता, हा तुटलेला होता आणि त्याच्यावर ही टोपी बसवलेली होती. ही सील होती त्याच्यावर. त्याच्यामुळं मला डाऊट आला. बघा, हे असं बसवलेलं होतं त्याच्यावर आहे ना, हे ह्या पद्धतीने बसवलेलं होतं की तुम्हाला वाटणार की ती सील आहे. बरोबर, हे सील झालेलं आहे गॅस सिलेंडर असं तुम्हाला वाटेल प्रथमदर्शनी. असं हे बसवलेलं होतं आणि त्याच्या खाली हे सील तुटलेलं, हे सील डबल सील एका सिलेंडरला आल्यावरच मला डाऊट वाटला की मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं की बाबा हा गॅस येतोय अशा पद्धतीचा. मागच्या वेळेस पण असाच गॅस आला होता. ठीक आहे, ह्या वेळेस पण हे सिलेंडर असं आलं आहे. हे आमच्याकडे प्रेशर मीटर आहे गॅस सेफचं. हे घेतलं होतं आम्ही जेणेकरून सिलेंडर ब्लास्ट होणार नाही वगैरे, ह्यासाठी हे चांगलं काम करतं आहे. सिलेंडरचं प्रेशर पण दाखवतं आहे लावल्या लावल्या. तर मागच्या वेळेस पण मागच्या महिन्यात पण सेम असं झालं होतं. त्यामुळं आता मी व्हिडिओ काढला आहे आणि त्याला हे आयडिया केली होती की हे बघा, हे असं एक आहे ह्याचं कवर आणि त्याला इथं तुटलेलं आहे आणि त्याच्यावर हे बरोबर दुसरं कवर बसवलेलं आहे. तुम्ही बघा, त्याला आहे ऑलरेडी. ह्याचं ओरिजिनल जे कवर आहे ना, जे कंपनी फिटेड असते ते ह्याला बसवलेलं आहे. म्हणजे कंपनी फिटेड अलगद काढून त्याच्यावर हे बसवलं गेलं आणि त्याच्यावर अजून एक हे कवर बसवलं गेलं. म्हणजे कसं आहे, चोर चोरी करतो पण काहीतरी निशाण सोडतो, अशा पद्धतीने हे केलेलं आहे. तर प्रत्येक ग्राहकांनी सतर्क राहा. असले मीटर घ्या आणि सिलेंडर घेताना तिथंच लावून बघा की माझा गॅस किती आहे आणि तिथंच त्या सिलेंडरवाल्याला सांगा, डिलेवरी मॅनला. कारण कुठंतरी हे काळा बाजार होतो आहे गॅस चोरीचा. हे माझ्या निदर्शनास आलेलं आहे. हे बघा, हे असं तोडलेलं आहे. हे ह्याच्यावर होतं बसवलेलं, मी काढून लावलं आहे आता. आणि त्याच्यावर परत एक दुसरं असं अलगत असं बसवलेलं होतं की जेणेकरून कुणालाच कळणार नाही की हे कसं काय बसवलं म्हणून, नाही का. कुणाला डाऊटच येणार नाही. हे दुसरं सिलेंडर मला मिळालं. असे लाखो सिलेंडर एका दिवसात डिलिव्हरी होतात सगळ्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. आणि कुठंतरी काळा बाजार केला जातो आणि गॅस हळूच काढला जातो. थोडा थोडा गॅस काढला म्हणजे लोकांना काहीच डाऊट येणार नाही. ज्यांच्याकडे हे असे गॅस सेफ असे नसतात, म्हणजे हे असे मीटर टाईप जे नसतात ज्यांच्या घरी, त्यांना तर काहीच कळणार नाही की हे गॅस किती भरलेला आहे याच्यामध्ये. काय कळणार आहे ना त्यांना. हे माझ्याकडे युनिट आहे, 2-3 हजार रुपयाचे मी घेतले होतं. कारण ह्याच्यानी गॅस सेफ म्हणजे स्फोट पण होत नाही सिलेंडरचा आणि आपल्याला प्रेशर पण कळतं. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्यामुळे माझ्या निदर्शनास आलं. ही जी ब्लॅक काडी आहे लांबवाली जी ब्लॅक काडी आहे ना, तिथं ते असतं फुल असल्यावर. आणि फुलच्या नंतर ग्रीनकडे जात असेल तर तो संपत जातो. रेडकडे गेला म्हणजे पूर्ण संपला. आता ही ब्लॅक काडी जी आहे ती ब्लॅक काडी म्हणजे फुल भरलेलं असतं. फुल नाही भरलेला आहे, थोडासा कमी दिसतोय बघा तुम्ही. एवढा गॅस कमी आहे, जवळपास 10% गॅस त्यांनी बरोबर मोजून काढलेला आहे. मागच्या वेळेस पण सेम झालं होतं. कृपया दक्षता घ्या आणि असं एक सिलेंडर आल्या चेक करून बघा आता पुढच्या वेळेस.